की त्यामध्ये त्यांचं जे काय संशोधन आहे ते कशामध्ये की जगासमोर त्याने रामायणिक हा शोध लावला, तर त्यामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय जो नोबेल पुरस्कार नोबेल कमिटी जी असते जागतिक स्तरावरती, तर 1930 मध्ये त्यांच्या रामायणिक या संशोधनाबद्दल त्यांना या ठिकाणी बघा, हवा जी आहे तुम्हाला माहिती आहे हवा, तर त्या हवेमध्ये भरपूर प्रकारचे वायू असतात. त्यामध्ये ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, निऑन, आर्गॉन, नायट्रोजन, सर्व प्रकारचे वायू जे त्या हवेमध्ये असतात. तर ते आपल्याला त्यामध्ये ही मेणबत्ती जी आहे ही मेणबत्ती आपण पेटवणार आहे की एक प्रयोग आपण करणार आहे की त्यामध्ये हवेमध्ये ऑक्सिजन, आपल्या बघा जलनाला मदत करणारा जो वायू असतो तो ऑक्सिजन असतो. ते ऑक्सिजन असल्याशिवाय ही मेणबत्ती जे आहे किंवा आपण जे काही पेटवतो तो ऑक्सिजन असेल तरच तो पदार्थ पेट घेणार, नाहीतर पेट घेणार नाही. तर या ठिकाणी बघा आपण हा प्रयोग करणार आहे की ऑक्सिजनाच म्हणजे हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते कसं आहे, अस्तित्व कसं आहे. तर या ठिकाणी बघा थोडं आता पाणी आपण इथे घेतोय, ह्या ताटामध्ये आपण पाणी घेतलं, पेटवणार आहे बघा. आता ही मेणबत्ती पेटलेली आहे. आता ही जी मेणबत्ती पेटते ते फक्त ऑक्सिजन, हवेमध्ये जे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन या ठिकाणी ज्वलनासाठी वापरला जातो. लक्षात आलं. आता या ठिकाणी आपण ही मेणबत्ती इथं ठेवतोय, लक्षात. आता ह्या ग्लासमध्ये जेवढी हवा असणार आहे त्यातील फक्त ऑक्सिजन मेणबत्ती पेटण्यासाठी त्याचा वापर होईल. त्या ऑक्सिजनचा तो ऑक्सिजन संपल्यानंतर मेणबत्ती काय असणार आहे, विझणार आहे. आणि ऑक्सिजनचं जेवढं अस्तित्व यामध्ये असणार आहे तेवढंच पाण्याची जी काय पातळी आहे ती वरती जाणार आहे. लक्षात आलं. बघा बघा, लक्षात. या ठिकाणी बघा ताटातील पाणी बघा आणि ग्लासमधील पाणी बघा की यामध्ये हे पाण्याचा स्तर हा उंचावलेला आहे. या ठिकाणी वाढलेला आहे की तेवढं प्रमाण त्या ग्लासमध्ये जेवढी हवा होती त्या हवेमधील ऑक्सिजनचे जे प्रमाण आहे की पाणी जेवढं तिथं दिसते ना उंचावलेलं, तितकं ऑक्सिजन या ग्लासमधील हवेमध्ये होतं. तो मेणबत्तीनं पेटण्यासाठी त्या ऑक्सिजनचा ज्वलनासाठी वापर केला. आता त्या ग्लासमध्ये जी हवा आहे त्यामध्ये ऑक्सिजन नाही, इतर वायू आहे परंतु ऑक्सिजन नाही. यावरून आपल्याला काय सिद्ध करता येतं की हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं. जो ऑक्सिजन आपण काय करतो, श्वसनासाठी त्याचा वापर करतो आहे की. आपण ऑक्सिजन आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण सोडतो, तर तो ऑक्सिजन ज्वलनासाठी मदत करत असतो. लक्षात